वासी आम्ही चाललो आहोत आपल्या राजाच्या भेटीला. तरी श्री केदारनाथ, श्री वागजाई, श्री जलनी, श्री मकाली यांच्या कृपेने आमची ट्रिप सक्सेसफुल होईल. मोरया गाईस बघा आपला बाईक. आपण 4 बाईक आहेत आपल्या 8 जणांचं. आज आम्ही रायगडला राहणार आहे. उद्या सकाळी रायगड ट्रेकिंग करणार तर लास्टपर्यंत ब्लॉगर राहा. बाजारपेठेत आहेत. तर बाजारपेठेत आहेत इकडे 22 आणि इकडे 22 एकूण 44 म्हणजे रूम आहेत. तर दुकान आहेत. ही दुकानं एवढ्या साईजची काय आहे तर तर जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराज. मित्रांनो पुन्हा एकदा आपला न्यू व्लॉगमध्ये स्वागत आहे. जर कोणी चॅनल नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आपण मराठी माणसांना नक्कीच पुढे न्या. तर आज आम्ही जात आहे श्रीमान रायगडावरती. पृथ्वीवरचा सुंदर असा नजारा बघायला. तुम्हाला माहीतच आहे तुम्ही जिवंतपणे स्वर्ग पाहिलेला म्हणजे रायगड. तर आम्ही आज रायगडला भेट देत आहे. आपल्याबरोबर आपल्या गावातले पोरं आहेत, आमचा महेशदादा आहे. तर आम्ही सर्वजण असे रायगडला जात आहे. तर रायगडची पूर जेवढी होईल तेवढंच चांगली आणि चांगली तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करेल. जर कोणी चॅनल नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर रायगडचा आपला ब्लॉग खूप मोठा येईल. आपण पार्ट वेगवेगळे टाकू. चला रायगडचा प्रवास कसा होतो आहे आणि हो तुम्हाला सांगायचं विसरलो. मी स्टोरी टाकलेली की गाव सोडून गेलो. जे बोलणार होतो गाव सोडणार नाही, पण काही परिस्थितीमुळे गाव सोडायला लागलं. आता मी फेज 2 मध्ये घोडगाव इथे आता राहतो. बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे आमच्या इथं 1 BHK. आता जायचं आहे गावात आमच्या पाण्याचा खूप असा प्रॉब्लेम आहे. आमच्या गावातले आम्ही 3-4 जण आलो इथं बिल्डिंगमध्ये राहायला. तर चला आता गावात जाऊ. गावात आपल्या निघायचे स्टेट रायगडला. आता 4 वाजता निघेल आम्ही. तर उद्या सकाळी ट्रेकिंग चालू करतो रायगडवरती जायला. पुरेपूर तुम्हाला माहिती तो कोण चॅनल नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला या आता गावातच भेटू. आता झालं लिफ्टमध्ये आणि लिफ्ट बघू शकता तुम्ही वराने वाट लावली सगळ्या लिफ्टची. चला आता जातोय गावात. गाडी काढतो इथून आता. बघा आपले निळे परी पार्किंगला कसे आहे बघा. एक वेळ चला आता गावात भेटतो आपण. पेट्रोल भरायला आलो आहे. पेट्रोल भरा आहे बघा. आणि तिकडं आपल्या बाकीच्या गाड्या आहेत. तर बघा आता ती हवा टाकतात. हे बघा आपल्या एकूण 4 गाड्या आहेत आणि आपण 8 जण आहेत. तर चला बघूया आपला प्रवास कसा होतोय. लास्टपर्यंत ब्लॉगला राहा. बघा आमचं माहिती दादा आपल्या डॉमिनरवरती आपण आहे. तर चला या लास्टपर्यंत ब्लॉगला राहा. कोण चॅनल नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. चला प्लीज. आम्ही आता आलो हायवेवरती. बघा 5-5 मिनिटाला पब्लिक थांबते. हे बघा चला तर मित्रांनो आपला प्रवास कसा होतोय लास्टपर्यंत ब्लॉगला कंटिन्यू राहा. जर कोण चॅनल नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला या आपला ब्लॉग कसा होता लास्टपर्यंत राहा. तर बघा पब्लिक आपली
तर ग्रामस्थ मंडळ अक्कलपेठ यांच्या वतीने आम्ही हे सर्व अक्कलपेठ म्हणजे गोवेकॅम्पवासी आम्ही चाललो आहोत आपल्या राजाच्या भेटीला. तरी श्री केदारनाथ, श्री वागजाई, श्री जलनी, श्री मकाली यांच्या कृपेने आमची ही ट्रिप सक्सेसफुल होईल मोरया. गाईस बघा आपला बाईक, आपण 4 बाईक आहेत आपल्या 8 जणांचं. आज आम्ही रायगडला राहणार आहे. उद्या सकाळी रायगड ट्रेकिंग करणार तर लास्टपर्यंत ब्लॉगर राहा. स्पेशल कॉफी घ्या पकडणार काही. तर गाईस बघा आता जरा आम्ही थांबलो आहे चाय प्यायला. आपली पब्लिक बघू शकता तुम्ही. नागोड नाही इथे थांबलो आहे. मी आता जरा चाय पितोय. गाडी चालून जाऊन कटायला आलं आम्हाला बघा. तर गाईच आता नागोटण्याच्या इथून आम्ही निघालो आहे मस्त की चाय बी पिऊन आता. तर चला आपला पुढचा प्रवास कसा होईल. आता आपल्याला थोड्याच वेळात जेव्हा बसायचं आहे. तर बघा आपल्या सर्व गाड्या सगळ्यांनी तोंड बिड मानलेत. बाई बघा सगळं गॉगल घालतोय. घुसत नाही बाई, जाऊ दे. बघा आपली पब्लिक. वेट रायगड या आपल्या चार लक्ष्मी यांच्या जेव्हा भैया मी आलो इकडं. चला भेटूया आता ना जेवायलाच. तर गाईज आत्ताच माणगावच्या पुढे येऊन तर जेव्हा बसलो आम्ही. तर बघूया आपला रायगड प्रवास कसा होतोय. खूप थंडी आहे बाई इकडं. किंवा काय सांगू. जेव्हा बसतो नाश्ता करतोय. नाश्त्यावरती सॉरी जेवतोय आम्ही. तर इथं व्हेज हॉटेलमध्ये जेव्हा असते. कारण की मी तर मार्केट येतो. माझे जे मित्र आहेत त्यावरतीच आपण रायगडला शिवाजी महाराजांच्या इथे. तर कुणी नॉनव्हेज खाते ना. तर सर्व आम्ही व्हेज खातोय. तर चला आता जेवूया आणि थोड्या दिवशी परत आपण निघूया. आता माणगावचं थोडं पुढं आम्ही आलेलो आहे. तर चला कसा होतं ब्लॉग लास्टपर्यंत बघा. आपला ब्लॉग तर खूप मोठा होणार आहे. तर आपण पार्ट टाकणार आहे छोटे छोटे. तुम्ही पार्ट अख्खे बघा हीच माझी नम्र विनंती. चला काहीच बघा जेव्हा बसलो आता. राईस आले तू एकट्याने सपोर्टस का की वाघान बाकी वाघान शोधित नाही बाकी शोधित नाही बाकी. या वाघ वन साईड करतोय. तर गाईच आता आम्ही इथून जेवलोय आणि आता आपण निघतोय डायरेक्ट आता रायगडच्या पायथ्याशीच भेटू आपण. तर बघा आपली पब्लिक बाबा गुतली ना पाहिजे. चला मित्रांनो आपले रायगड वारी आता चालूच आहे. आता गाडी बसलं मस्त की गाडी वाकडे दव पडले. तर चला भेटूया रायगडला. ही बघा आपली पब्लिक. तर चला मित्रांनो बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर गाईज बघा आपण आता आलो रायगडच्या कमानीविषयी. बघा महाराज आपल्या लेकरांना बघते तिथून. तर लवकरच रायगडच्या पायथ्याशी आपण भेटू. बघा फुल पॅकेट निशिर आलेलो मस्त. त्याचा कारण चाकरीत खूप थंडी वाजते इकडं. खूप अशी भयानक थंडी आहे. बघा आता जरा इथं चहा पितो. जरा आता जेवलो आहे ते मला जरा चहा नाश्ता करतो. चला आपल्या रायगडला आत्ता रात्रीचे निघते का सकाळचे निघतात का माहीत नाही. बघूया कसं पुढं होते. इथं रायगड हॉटेलवरती आज रात्री झाला. तो बघा आपला श्रीमान रायगड तिथे ते दिसते लाईट रोपवे आहेत. आपली प्रॉब्लेम जाते आतून बघा. तिथं झोपायचं आहे. सकाळी उठून परत चालत जायचं. चालेल रोपवे ना चालत जायचं. चला बघूया. तर गाय जाता चढून शकतो आता बघा. शुभम भाई काय विचारत कायस तू. विचार ते भाई यो शुभमला काढा बाहेर. शुभमला बाहेर काढा.
काला संडा जर ना आता तर जय शिवराय मित्रांनो, आता सकाळचे कमसे कम 4:30 वाजल्याने आपण आता रायगड ट्रेकला सुरुवात करणार आहे. तर आपली पब्लिक आहे ती आता जरा झोपले. तर हर हर महादेव मित्रांनो, आपल्या ब्लॉगला तुम्ही जॉईन व्हा. आता जी सुकून असतं जी मजा असते ते आता आपल्या ब्लॉगमध्ये येणार आहे. तर लास्टपर्यंत ब्लॉगला बनत राहा, आपला ब्लॉग खूप मोठा होणार आहे. तर आता निघतो आम्ही सर्व आंघोळ बिंघोळ, मी आंघोळ करून फ्रेश झालो, एकटा हात उरतोय. तर सगळी झोपली आतमध्ये, एक करून आता आंघोळ करतील. तर चला मित्रांनो, आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करतो. आता सकाळचे 4:30 वाजता उठले. इकडं खूप थंडी, असं वातावरण खूप भारी आहे इकडं. तर चला आपला ट्रेक कसा होतो आहे आणि काय माहिती जेवढी जायचं होईल तेवढा मी प्रयत्न करतो. तर चला आता भेटू. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता जे पूर्वीकालीन आपल्याला गडाला साहित्य लागायचं, जसे की चुना, शिशे, गुळ, त्या ह्या तिथं जात्यात तिथे मिक्स करायला जायचं आणि मग ते आपल्या दगडांना लावायचं. तर बघा मित्रांनो, ते पूर्वीकालीन जात होतं. हे चुना किल्ले रायगड पारंपरिक चुना मळण्याचा गाणं म्हणते त्याला. किती जाड असतं विचार करतो मी. तर कदाचित तिथं बाई लावत असतील आणि पूर्ण असं गोल फिरत असेल. चला आपल्याला असंच आणखी चांगलं बघा भेटेल. लास्टपर्यंत होतं, तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू राहा. बघूया आपल्याला जो काय असं भेटतं. आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं, हे बघा, जर कोणी आता रायगड वाचवलं असेल तर काय कुठं जागा पडली त्यांच्यासाठी जे काय करायचं ते सर्व आहे त्यांचं श्रेय. माणसाला एवढं श्रेय आहे ना तेवढं यांचं श्रेय. तर हे वरती घेऊन तर चुना बघा. तर मित्रांनो, हसतो नाणे इथूनच आपल्या रायगडचा सर्व कारभार चालायचा. पैशाचं देणं घेणं सर्व इथूनच व्हायचं. तुम्ही मित्रांनो बघितलंच असेल, नाणेगावच्या इथं वरती एक व्हिडिओ व्हायरल झालेली. त्यावरती तिथं अशी वरती एक शीख होती. त्या शिगात घालून जर दुसरा डगर ते जॉईन करायची, असं पूर्वी शिवाजी महाराजांचा एवढं डोकं होतं. म्हणजे एक इंजिनियरला बी पिकावरती असं शिवाजी महाराजांचं डोकं होतं. तर बघूया, हा नाणे दरवाजा लागला. आम्ही 5च्या साईडनं आता आलो आहे. तर बघू मित्रांनो, आपली सर्व पब्लिक चालतेच पुढं. आत्ताच एवढा दम लागला आहे, विचार करा. पूर्वीकाली माणसं दररोज कालीवर जायचे, तेव्हा तर गाड्या नव्हत्या. म्हणजे वरती गाड्या येत नाहीत, पण पूर्वी घोड्यांवरतून एवढा सातारा प्रवेश करायचे आपली माणसं. मग तिथे नेऊन परत रायगड एवढा मोठा झाडायची. तर बघूया मित्रांनो, अजून आपल्या पुढं काय बघा भेटते. बघा टकमक टोक किंवा कसं येते इकडं. आता मेन पॉइंट आहे. तू बघ, हे बघ टांगलेच बघ राहुल आलंच खाली. हे बघ मारला जो फीट खाली गेली. अरे वा, इकडं लागला किती आहे
की रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात आणि रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात आणि तांदूळ शिजल्यावर त्याला भात म्हणतात. या महाराष्ट्रात राहून जो कोणी माझ्या शिवरायाला विसरेल त्याला खरोखर औरंगजेबाची औलाद म्हणतात. त्याला खरोखर औरंगजेबाची औलाद म्हणतात. आता रायगडाचा आपण मेन दरवाजा पाहून रायगडाच्या टॉप लेवलच्या स्टॉप लेवल जाऊया, जिथे अतितळ आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो बघा हत्ती तलाव. तर मित्रांनो आता आपण बाजारपेठेत आहेत. तर बाजारपेठेत आहेत इकडे 22 आणि इकडे 22 एकूण 44 म्हणजे रूम आहेत. तर दुकानं आहेत. ही दुकानं एवढ्या साईजची काय आहेत तर कोणी आपले पूर्वीकालीन माणसं होते ते येताना घोडा यायचे. घोडा येताना त्यांना उतरणं शक्य नव्हतं म्हणून ते डायरेक्ट यायचे घोड्यावरतीच आपले जे सामान असेल ते घ्यायचे असं होतं. आणि हा नागाचं चित्र घ्यायचं तुम्ही विचारत असाल हे कुठल्याच दुकान तुम्हाला नागाचं चित्र दिसणार नाही. पण या दुकानं का दिसते तर असं आहे की ह्या दुकानाचे जे आपला बाजारपेठावर जो सर्व सामान पुरवायचा सर्व बाजाराचा मुख्य व्यापार होता त्याचं नाव होतं नागप्पा शेट्टी. नागप्पा शेट्टी होता. एका काळी इथं नागप्पा शेट्टी इथं आलेत आणि राजानं त्यांनी विचारले मी नागप्पा शेट्टी मी कित्येक वर्ष आलं या रायगडाला बाजारपेठात सर्व बाजार पुरवतोय. तर माझी अशी इच्छा आहे की ह्या बाजारपेठात माझी बी एक नावाची पाटी द्यावी ज्यांनी हे आपलं पूर्ण रायगड मानला सेवेशी तत्पर आहे हिरोजी इंदूरकर. त्या इंदूरकरांची पाटी आपल्या जगदीश चौरास्या मंदिराची येत आहे. तर माझा अशी इच्छा आहे मी प्रत्येक वर्षी आलो या इथं बाजाराला पूर्ण पुरवठा करतोय तर माझी बी एक नावाची पाटी द्यावी ज्यांनी आपल्या स्वराज्यासाठी खूप रक्ताची कायम दिली. बाळासाहेब देशपांडे शिवा काशीद त्यांची कुठल्या गाड्या आपल्याला पाटी भेटणार नाही. मग राजाने एक विचार आला हे नागप्पा शेट्टी हा बाजाराचा मुख्य आहे त्याला बी आपण काही नाराज करू शकत नाही त्याला बी नाराज करू शकत नाही कारण की ह्या बाजाराचं मुख्य सर्व त्याच्याकडे आहे. कारण की बाजाराला कुठं काय कमी जास्त पडलं तर तो आणून द्यायचा. मग राजाने एक युक्ती चालवली त्याला नाराज करायला नको. त्याचं नाव होतं नागप्पा शेट्टी म्हणून यात तुम्हाला नागाचं चित्र दिसणार नाही म्हणून त्यांनी इथं नागाचं दिले. यालाच म्हणतात एका दगडात 2 पक्षी मारणे. हे आपल्या राजांचं असं ज्ञान होतं बुद्धी होती. चला आपण पुढे आता भेटूया. आता बघा आपण जगदीश्वर मंदिरात जायचं आहे. जगदीश्वर मंदिर तुम्हाला बघा इकडनं असं मस्जिद आकार दिसते. तर मस्जिद आकार का दिसते तुम्ही सांगा. तर जेणेकरून कुठल्याही सैन्याचं त्या मंदिरावर आक्रमण नको व्हायला. कोण आलं जर वरती येणे तर पॉसिबल नसतं. जर कोण आलं तर त्या मंदिराचे काही नुकसान व्हायला नको म्हणून ते महाराजांनी मंदिरावरती मस्जिद आकार हे दिले. आणि जर तुम्ही मंदिरामध्ये एंट्री करायला गेले ना तर मंदिराची हाईट एवढीच तुम्हाला दिसेल. कारण की तेव्हा काळी सरदार खूप मोठे मोठे असायचे त्यांना सहज जाता येत नसायचं त्यांना वाकायला लागायचं म्हणून ते मंदिर असं केलं. तर चला आपण पुढं मंदिर बघू ते.
तर मित्रांनो, आत्ताच आपण समाधीचे दर्शन घेऊन व जगदीश्वराचे दर्शन घेऊन आपण आलो आहे. हा रायगडला समुद्र सपाटीपासून ते वरपर्यंत 2851 अशी फीट उंची लागली आहे. ही तर रायगडावरती जेव्हा इंग्रज हे सर्व मुघलच्या नंतर इंग्रज आले, जेव्हा त्यांनी सर्व चालल्याच्या नंतर समाधी पूर्ण इंग्रजांनी हे केलेली अस्तानस्त केलेली, सगळी म्हणजे बिघडलेली. तर सर्वात पहिले आलं समस्त महात्मा ज्योतिराव फुले, त्यांनी या समाधीचा शोध लावला. नंतर समाधीचं सर्व त्याने सर्व नीट केलं. बघूया आता आपण तिकडे पुढं जायत आहे. होळीच्या माळावरून आलेलो. होळीच्या माळावरून असे बोलतात की छत्रपती संभाजी महाराजांनी 3दा का 2दा नारळ काढला आहे. परत आपल्याला वाघ दरवाजाकडे जायचे. परत शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला, तिथे जायचं. चला तर ब्लॉगला कंटिन्यू राहा, तिकडची मी तुम्हाला माहिती देतोच. चला तर मित्रांनो, पहिले ह्या आपल्या रायगडला रायरीचा डोंगर असं नाव होतं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मुलूक जिंकला. त्याच्या अगोदर ही आदिलशाहीकडे होती. आदिलशाहीचे सरकारकोर चंद्रराव मोरे, त्यांच्याकडून हा मुलूक भाग नव्हे, गड नव्हे, तर अख्खा छत्रपती शिवाजी महाराजांकडे मुलूक घेतलेला. त्यानंतर हा हिरोजी इंदुरकरांना सांगितलं, इंदुरकर तुम्ही इथे गड बांधा. पूर्ण तब्बल 14 वर्ष गड बांधायला लागलेली. तर चला या आपण आता पुढेच भेटू. तर मित्रांनो बघा, आता आपण जायचं आहे टकमटकाकडं. ते बघा इकडं काही वाड्यांचे अवशेष दिसतात. हे बघा काही वाड्यांचे अवशेष दिसतात. ते आता नीट करायचा प्रयत्न करतात. तर सरकारला एवढी चिंता आहे, लवकर नीट करावेत. तर जाऊया टकमटकाकडे. तर भेटूया आता पार्ट 2 मध्ये.